आहे. यामध्ये 4 ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आहेत. त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे प्लॅनिंग फॉर टीचिंग अँड इव्हॅल्युशन. या पहिल्या भागाअंतर्गत आपणाला काय पाहायचं आहे तर प्लॅनिंग फॉर टीचिंग अँड इव्हॅल्युशन. यामध्ये जो पहिली ॲक्टिव्हिटी आहे त्यात आपणाला कंटेंट ॲनालिसिस हा भाग पाहायचा आहे आणि दुसरा भाग पाहायचा आहे ते उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण. हे दोन्ही भागाचं मिळून एक ॲक्टिव्हिटी आपली कंप्लीट होती. तर त्या अंतर्गत आपणाला कंटेंट ॲनालिसिस एका धड्याचं करायचं आहे. म्हणजेच अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, कंटेंट ॲनालिसिस नेमका आहे काय आणि ते कशाप्रकारे करायचं ह्याची माहिती अगोदर आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि मग त्याच्यानंतर एका इयत्तेचं तुम्हाला काय करावं लागणार आहे, युनिटचं एक इयत्ता घेऊन, उदाहरणार्थ इयत्ता 5वी जर तुम्ही घेतली तर 5वीमधला एखाद्या धड्याचं, मग तुमच्या विषयावर असू शकतं, तुमच्या मेथडनुसार तुम्हाला काय करायचं आहे तर ते प्रॅक्टिकल एका मेथडचं कंप्लीट करायचं आहे. तर यामध्ये अगोदर कंटेंट ॲनालिसिस करत असताना, आशय विश्लेषण करत असताना, आशय विश्लेषणामध्ये घटक कुठले कुठले येतात हे तुम्हाला अगोदर माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका आशयाचं, एका युनिटचं कंटेंट ॲनालिसिस, आशय विश्लेषण करून हे प्रॅक्टिकलाची एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तर नेमकं कंटेंट ॲनालिसिस काय आहे, आशय विश्लेषण काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. तर हे बघत असताना आपण पाहणार आहोत आशय विश्लेषणाचे महत्त्व. आशय विश्लेषणाचे महत्त्व काय आहे तर आपल्याला काय करावं लागतं तर उद्दिष्ट व आशय यामधील संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला आशय विश्लेषण माहीत होणं गरजेचं आहे. म्हणजे उद्दिष्ट काय आहेत. आता तुम्ही बी एडला का आलात, काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही बी एड करण्यासाठी आलेला आहात. मग ते साध्य करण्यासाठी किंवा ते तुम्हाला पूर्ण बी एड पूर्ण करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करावी लागतात ते म्हणजे तुमचे काय आहेत, उद्दिष्ट आहेत. आणि ही सगळी उद्दिष्ट कंप्लीट केल्याशिवाय काय होणार नाही आहे तर तुमचं बी एड कंप्लीट होणार नाही आहे. म्हणूनच म्हटलं जातं की उद्दिष्ट, आता त्या आशयाची उद्दिष्ट काय आहेत, त्या घटकाची उद्दिष्ट काय आहेत, ती उद्दिष्ट आणि आशय याच्यामधील संबंध प्रस्थापित करण्यासाठी आशय विश्लेषणाची गरज असते. त्यानंतर आशयाचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी, आता आपण काय धडा आहे असाच वाचून दाखवून विद्यार्थ्यांना सांगत नाही, त्याचा सूक्ष्म अभ्यास, सखोल अभ्यास करतो. नेमकं यामध्ये लेखकाला काय सांगायचं आहे, लेखकानं काय सांगितलेलं आहे, किंवा हा कंटेंट देण्यामागचा उद्देश काय आहे, आणि हा जो कंटेंट आहे याच्यामध्ये किती प्रकारच्या आकृत्या आलेल्या आहेत, किंवा किती प्रकारच्या नियम आलेले आहेत, संज्ञा आलेल्या आहेत, व्याख्या आलेल्या आहेत, हे आपणाला काय करावं लागतं, डिटेलमध्ये अभ्यासावं लागतं. म्हणून आशय विश्लेषणाचं महत्त्व काय आहे तर आशयाचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी. यानंतर आशयावर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्या आशयावर प्रभुत्व मिळवत नाही, त्या घटकाचा सखोल अभ्यास करून त्यातले बारकावे माहिती करून घेत नाही, त्याशिवाय तुम्हाला काय होत नाही, त्या आशयावर, त्या घटकावर, त्या धड्यावर प्रभुत्व हे मिळत नाही. यानंतर आशय विश्लेषणामुळे आशयाचे स्वरूप लक्षात येते आणि त्यामुळे अध्ययन पद्धती निवडता येते. म्हणजे ह्या घटना कशा आहेत बघा, किंवा हे घटक कसे आहेत बघा, उद्दिष्ट, आशय आणि आपण वापरण्यात येणारी धडा शिकवण्यासाठी, टीचिंग करण्यासाठी वापरणारी जी पद्धती आहेत, विविध पद्धती असतात, तर त्या पद्धती आपण नंतर पाहणारच आहोत डिटेलमध्ये. तर ती पद्धत निश्चित करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभूती देण्यासाठी उपयोग होतो. अध्ययन अनुभूती म्हणजे काय तर नेमकं त्या धड्यातून,
त्या आशयातून, त्या कंटेंटमधून विद्यार्थ्यांना काय अनुभव येणार आहेत, ते अनुभव तुम्ही कशा प्रकारे देणार आहात, प्रत्यक्ष देणार आहात का अप्रत्यक्षपणे देणार आहात, किंवा विविध साधनांचा उपयोग करून देणार आहात, त्याच्यामध्ये प्रक्षेपित साधने किंवा अप्रक्षेपित साधने किंवा व्हिज्युअल एड्स, त्याचबरोबर ॲडिओ व्हिज्युअल एड्स, हे जे काही तुम्ही वापरणार आहात त्याच्याद्वारे जो काही अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल त्या धड्यासंबंधी, हे सुद्धा ते साधन सहेतुक निवडण्यासाठी तुम्हाला आशय विश्लेषणाची काय होणार आहे, मदत होणार आहे. आशयाची साधने निश्चित करता येतात आणि त्याचबरोबर काय करता येतं, तुम्हाला मूल्यमापनाची साधनेसुद्धा निश्चित करता येतात. मूल्यमापनाची बरेच साधने आहेत. आता त्या साधनांचासुद्धा आपण डिटेलमध्ये पुढं अभ्यास घेणार आहोत, तर तीसुद्धा निश्चित करता येतात. तर या सर्व गोष्टींचा आपणाला काय होतो, आशय विश्लेषणामध्ये केल्यामुळं, ते समजून घेतल्यामुळं फायदा होतो आणि हेच आशय विश्लेषणाचं महत्त्व आहे. आता तुम्हाला काय पाहायचं आहे, तर आशय विश्लेषणाचे घटक पाहायचे आहेत. आशय विश्लेषणाचे घटक काय काय आहेत बघा. आता विज्ञानाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर बरेच घटक येतात. आता आपल्या विविध पद्धती आपण निवडतो बी एडसाठी. कोण बी ए करून आलेलं आहे, कोण बी कॉम करून आलेलं आहे, कोण सायन्स करून आलेलं आहे. आता कुणाची मराठी मेथड असते, कुणाची हिंदी असते, म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. पण आशय विश्लेषणाचे घटक हे प्रत्येकांसाठी एकसारखेच असू शकतात आणि आहेतसुद्धा. काही फरकानं काय होतं, तर ते घटक त्या धड्यामध्ये येऊ शकत नाहीत, मग ते सोडून द्यायचे. पण जे घटक ह्या आशयामध्ये आलेले आहेत ते घटक तरी आपणाला काय करावे लागतात, त्या मुलांना समजून सांगावे लागतात. तर पहिला घटक बघा काय, संज्ञा आहे. संज्ञाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, टर्म्स म्हणतो. आता व्याकरणामध्ये पण संज्ञा म्हणतोच आपण, हिंदीमध्ये संज्ञा म्हणतो. तर ही जी संज्ञा आहे, तर संज्ञेची व्याख्या कशी केली जाते बघा. एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबीला दिलेले नाव म्हणजे संज्ञा. उदाहरणार्थ विज्ञानामध्ये बघा, मिश्रण म्हणतो आपण, अणू म्हणतो, रेणू म्हणतो, प्राणी, मनुष्य, वनस्पती, अजून या निसर्गामध्ये असलेले इतर जे काही घटक आहेत, याला जी काही आपण नावं दिलेली आहेत, हे सगळं संज्ञामध्ये येतं. तर यानंतर आपल्याला दुसरा घटक पाहायचा आहे, संकल्पना. संकल्पना म्हणजे नेमकं काय, तर समान गुणधर्म असलेल्या मूर्त किंवा अमूर्त बाबीच्या समूहास किंवा समूहाच्या नामांकनास संकल्पना म्हणतात. म्हणजेच संकल्पना काय आली बघा. आता अगोदर आपण संज्ञा पाहिली, आपण काय पाहिलं, प्राणी ही संज्ञा पाहिली. आता प्राणी ह्या संज्ञा, हे जे नाव दिलेलं आहे, तर याच्या अंतर्गत कितीतर प्राणी येतात. कुत्रा येतो, मांजर येतो, वाघ येतो, सिंह येतो, माकड येतो. तर हे काय झाले, सगळे ते संकल्पना झाल्या. असंच जर फूल ही काय आहे, संज्ञा आहे, पण ते फूल कशाचं आहे, गुलाब आहे, मोगरा आहे, जाईजुई आहे, ही झाली कन्सेप्ट, ही झाली संकल्पना. म्हणजे मला वाटते ह्या दोन बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील. यानंतर आपण पुढची बाब बघणार आहोत, तत्व. तत्व म्हणजे काय, दोन किंवा अधिक संबंधातील परस्पर संबंध दाखवणारे विधान. तत्व, प्रिन्सिपल कशाला म्हटलं जातं, की दोन संबोध आहेत, दोन संज्ञा आहेत आणि ह्या दोन संज्ञामधील जो काही परस्पर संबंध दाखवणारे जे विधान आहे, त्या विधानालाच तत्व असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ बघा, की लोखंड चुंबकीय पदार्थ आहे. म्हणजे जर लोखंडाजवळ तुम्ही चुंबक आलं तर काय होतो, त्याला चिकटतो. आता इतर धातूला चिकटतो का, नाही चिकट. सोन्याला चिकटतो का, बघा नाही चिकट. लाकडाला चुंबक चिकटतो का, तर नाही चिटकत. तसंच रॉकेलची घनता पाण्यापेक्षा कमी आहे, हे एक विधान आहे. तसं तिसरं एक विधान असं आहे बघा, की लोखंड पाण्यापेक्षा जड आहे. आता ह्या तिन्ही विधानामध्ये जर आपण बघायचं ठरवलं, तर लोखंड आणि चुंबकीय पदार्थ हे दोन संबोध आहेत आणि त्यांच्यामध्ये काय परस्पर संबंध सांगितला आहे, की लोखंड काय आहे, तर चुंबकीय पदार्थ आहे. म्हणजेच मॅग्नेटला काय होतं आहे, आयर्न किंवा लोखंड चिकटतं आहे. ह्या दोघांमधला परस्पर संबंध सांगितलेला आहे. आता रॉकेलची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. तुम्ही जर एका बिकरमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यावर रॉकेल ओतलं, तर रॉकेल काय होतं, पाण्यावर तरंगतं आणि पाणी खाली राहतं. म्हणजेच
त्याची घनता जी आहे कमी आहे. ह्याच्यामध्ये संबंध कोण आहे सांगा बरं? रॉकेल आहे आणि पाणी आहे. आता याच्यामधले परस्पर संबंध, त्याची घनता सांगण्याचा जे काही सांगितलेले आहेत तेच काय झालं? तत्व झालं. आता लोखंड पाण्यापेक्षा जड आहे. याच्यामध्ये जर आपण एखाद्या ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये लोखंडाचा तुकडा टाकला तर काय होईल? लोखंड खाली तळाला जाईल. म्हणजेच ते काय आहे? पाण्यापेक्षा जड आहे. ही तर दोन संबंध कुठले आहेत? लोखंड आणि पाणी. आणि याच्यातील परस्पर संबंध कशानं दर्शवलेला आहे बघा? जड आहे हे ह्या वाक्यानं दर्शवलेलं आहे. म्हणजेच हे काय? त्याचं तत्व आहे. म्हणजे लोखंड पाण्यापेक्षा जड आहे हे तत्व झालं. हे पूर्ण विधान जे आहे हे तत्व काय करते? तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल संज्ञा कशाला म्हटली जाते, संकल्पना कशाला म्हटली जाते आणि तत्व कशाला म्हटलं जातं. आता यानंतरचे पुढच्या अजून काही आशयाचे घटक आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि समजून पण घेऊया, जेणेकरून तुम्हाला आशय विश्लेषण करत असताना हे घटक त्या धड्यामध्ये त्या आशयामध्ये आले की लगेच तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हा नियम आहे, ही व्याख्या आहे, हे तत्व आहे, ही संकल्पना आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. B.एडच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. म्हणजेच तुमच्या जर लक्षात हे घटक आले तरच तुम्ही काय करू शकणार आहे? त्या घटकाचं ॲनालिसिस व्यवस्थित करू शकणार आहे. आता पुढचा घटक आपण काय पाहणार आहोत? नियम. विविध तत्वाचे पद्धतशीरपण केलेले संकलन म्हणजेच नियम होय. आता मगाशी आपण तत्व पाहिलं तर या तत्वाचाच आधार घेऊन काय केलेलं आहे? नियमाची व्याख्या कशी केली आहे बघा? विविध तत्वाचे पद्धतशीरपणे केलेले संकलन. म्हणजे जे काही तत्व एकत्र केलं जातं, संकलित केलं जातं त्यालाच आपण काय म्हणतो? नियम म्हणतो. उदाहरणार्थ न्यूटनचा नियम, पास्कलचा नियम. आता तुम्हाला अनेक नियम माहिती आहेत. त्या सगळ्या नियमामध्ये काय दाखवलेले आहेत? तत्व सांगितलेली आहेत आणि प्रिन्सिपल सांगितलेली आहेत आणि ह्या प्रिन्सिपलचाच काय केलेला आहे? एकत्रित संकलन करून नियम तयार झालेले आहेत. आता यानंतर आपण व्याख्या बघूया. आता व्याख्या म्हणजे काय? तर एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबीचे सर्वंकष परंतु अत्यंत मोजक्या व नेमक्या शब्दात केलेले वर्णन म्हणजे व्याख्या होय. आता इतक्या दिवस आपण व्याख्या म्हणत होतो आणि प्रत्येक गोष्टीची व्याख्या ही आपण तोंडपाठ करत होतो आणि ती काय करत होतो? परीक्षेला लिहित होतो. पण व्याख्याचा अर्थ काय असतो, व्याख्या कशी तयार होते आणि व्याख्यामध्ये नेमकं काय येतं ते समजून घेण्याची क्रिया आपण कधी केली नाही. पाठांतरावरच आपण जास्त भर दिलेला आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे बघा? मूर्त किंवा अमूर्त बाबीचे सर्वंकष परंतु अत्यंत मोजके आणि नेमक्या शब्दात काय केलेलं असतं? वर्णन केलेलं असतं. त्यालाच आपण व्याख्या म्हणतो. आता व्याख्या कशी असते? वर्णनात्मक असते, कार्यात्मक असते, हेतुनिष्ठ असते. तर ती व्याख्या आपण काय करतो? विद्यार्थ्यांना तोंडपाठ करायला लावतो. म्हणून आपणाला अगोदर कळलं पाहिजे की ह्या धड्यामध्ये ही व्याख्या आलेली आहे. यानंतर सूत्र. आता सूत्र तर हे विज्ञानाचा पायाच म्हटलं तर चालेल, गणिताचा पाया म्हटलं तर चालेल. कारण सूत्रांमुळंच काय होतं? तर गणित सोडवायला आपल्याला सोपं जातं. म्हणजेच एखाद्या वारंवार कराव्या लागणाऱ्या क्रियेच्या सुलभतेसाठी तयार केलेला साचा किंवा आकृतिबंध त्याला आपण सूत्र असं म्हणतो. आता क्षेत्रफळाची व्याख्या 1/2 पाया गुणिले उंची किंवा नफा तोटा काढायचं सूत्र किंवा सिद्धांत जे असतात ते सिद्धांतामध्ये आपल्याला काय करावं लागतं? सूत्रांचा उपयोग करून सिद्धता करून दाखवावी लागते. तर हे जे सूत्र आहेत ही सूत्र म्हणजेच नेमकं काय केलेलं असतं की मोठी अशी व्याख्या न सांगता आटोक्यात आकड्यांचा उपयोग करून ते सूत्र तयार केलं जातं आणि त्याचा उपयोग करून आपण काय करतो? गणित सोडवतो, उपयोजनात आणतो. गुणधर्म पुढचा भाग आहे. गुणधर्म. एखादी वस्तू, व्यक्ती किंवा अमूर्त बाबीच्या वैशिष्ट्यांची वर्णन करणारी विधाने म्हणजे गुणधर्म. बरोबर आहे ना? आता एखादी वस्तू आहे. कुठली वस्तू आहे? टेबलच आहे. आता आपण काय म्हणतो? टेबलाला 4 पाया असतात, वर सपाट असा भाग असतो, त्याला एक ड्रावर असतो आणि एखाद्या वेळेस पायामध्ये सुद्धा आपणाला सेल्फ दिलेलं असतं की ज्याच्यामध्ये आपण काय करतो? ते सामान वगैरे ठेवतो. तर हे काय आहेत? ह्याचे 4-5 जे पॉईंट मी सांगितले
तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. असंच आपण व्यक्तीचं सुद्धा सांगू शकतो. एखादी व्यक्ती जर आपण पाहिली, त्याचे गुणधर्म काय आहेत, तो कसा आहे, काय आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो दिसतो कसा, हे जे सगळं काय आहे याला आपण गुणधर्म असं म्हटलं जातं. तर एखादी जर पदार्थ, एखादी जर वस्तू त्या घटकामध्ये आलेली असेल, तर त्याचं जे काही वर्णन केलेलं असतं त्याला गुणधर्म असं म्हटलं जातं. आता यानंतर आपण पुढचे जे काही घटक आहेत ते घटकसुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूया. मला वाटते आत्तापर्यंतचे हे घटक तुमच्या लक्षात व्यवस्थित आले असतील. यानंतर आकृती. आता आकृती तर प्रत्येक विषयामध्ये आकृत्या ह्या दिलेल्या असतात. संकल्पना चित्र दिलेलं असतं. आकृतीमध्ये अरेखित चित्ररूप असं वर्णन केलेलं असतं. आपणाला आकृती काढा म्हणून प्रश्नसुद्धा येतो. म्हणजेच आकृती काय आहे तर एखाद्या मूर्त किंवा अमूर्त बाबीचे सांकेतिक किंवा अरेखित किंवा चित्ररूप वर्णन. आता आपण अमिबाची आकृती काढतो, त्याचबरोबर रक्ताभिसरणाची आकृती काढतो, हृदयाची आकृती काढतो, हाडांच्या विविध आकृत्या आपणाला काढायला सांगितल्या जातात. आता 10वीला तर त्याच्यावर 5 मार्काचा प्रश्न असतो, ह्या आकृती काढा, पॅरामेशियमची आकृती काढा किंवा फुलाचे विविध घटक दाखवणारी आकृती काढा. 5वी 6वीच्या विद्यार्थ्यांना फळाची आकृती काढा. एखादी फळामध्ये आतला भाग जो आहे त्या भागामध्ये काय काय नेमकं आहे, बी आहे, गर आहे, त्याचं नेमकं कार्य कसं आहे हे सांगण्याच्या सुद्धा आकृत्या ह्या काढाव्या लागतात. आणि जे काही वर्णन आपण करतो ते वर्णन चित्ररूपानं मांडायचं म्हणजेच त्याला आपण आकृती म्हणतो. मग आता विज्ञानामध्ये असतील, भूगोलामध्ये असतील, भूगोलामध्ये पण खारं वारं, मतलई वारं हे सांगण्यासाठी किंवा अक्षवृत्त, रेखावृत्त याच्यासुद्धा आकृत्या आहेत. त्याचबरोबर विविध प्रदेशामधील त्यातला पेहरावा तो दाखवणाऱ्या विविध अशा चित्ररूपानं आपल्याला सांगावं लागतं. एखादा प्रदेशाचं वर्णन ते गवताळ प्रदेश असेल, टुंड्रा प्रदेश असेल, हे पण सांगण्यासाठी आपणाला चित्ररूपानं जर ते दाखवलं तर मुलांच्या मनात लगेच ते ठसलं जातं. म्हणूनच आकृती हे फार मोठं काम करते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. यानंतर पुढचा भाग आहे माहिती, इन्फॉर्मेशन. आता धडा म्हटलं की त्याच्यामध्ये माहितीही असणारच आहे. एवढं सगळं आपण पाहतोय म्हणजे त्याच्याबद्दलची माहितीही दिलेली असणार आहे. म्हणजेच अध्ययनकर्त्याला निर्णय घेण्यासाठी किंवा उद्दिष्ट साध्यतेसाठी जी विधाने किंवा तथ्य उपयोग ठरतात अशा विधानांच्या किंवा तथ्यांच्या संचास माहिती म्हणतात. म्हणजेच एखादी प्रोसेससुद्धा किंवा एखादी प्रक्रिया जरी असेल त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेल्समध्ये दिलं जातं, स्पष्टीकरण दिलं जातं. तर ही जी माहिती आहे ही माहिती आपण डिटेल वाचली म्हणजे ती क्रिया आपणाला करता येते. यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रक्रिया. प्रक्रिया हे कुठेतरी सुरू होते आणि कुठेतरी थांबते, याला आपण प्रोसेस म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये हालचाल दाखवलेली असते किंवा एखादं उत्पादन तयार झालेलं असतं ते तयार करण्यासाठी प्रोसेस ही चाललेली असते. आता सुती कापड विणण्याचं जर कारखान्याला आपण भेट दिली तर ते कशा प्रकारे कापसापासून धागा बनतो, धाग्यापासून परत कापड कसं विणलं जातं, ही सगळी प्रोसेस एकत्र त्या कारखान्यामध्ये आपण पाहतो. म्हणजेच ती काय आहे, प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अशीच आपल्या विविध धड्यांमध्ये आलेली आहे का ती सुद्धा आपणाला पाहावी लागते आणि त्या भागालाच प्रक्रिया म्हणतात आणि ती आपणाला शोधावी लागते. आणि त्या धड्यातली प्रक्रिया शोधणं म्हणजेच काय आहे तर आशय विश्लेषण करणं आहे. यानंतर संरचना स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर कशाला म्हणायचं तर एकमेकाशी निगडीत असणाऱ्या वस्तू, संबोध किंवा अमूर्त बाबींचा संघटित झालेला समूह म्हणजे संरचना. आता खूप अशा संरचना आपण पाहिलेल्या आहेत. अणुसंरचना आहे, रेणुसंरचना आहे, DNA ची आकृती आहे. याच्यामध्ये पण अणुरेणूची संरचना आपल्याला पाहायला मिळते. आता काही बघा केमिस्ट्रीमध्ये विविध संरचना ह्या केलेल्या असतात. तर त्या तुम्ही 8वी 9वीमध्ये शिकलेल्या आहात, पाहिलेल्या आहात. तर ही संरचना स्ट्रक्चर काय केलं जातं तर त्या धड्यामध्ये आलेलं असतं, ते विद्यार्थ्यांना तुम्हाला समजून सांगावं लागतं. यानंतर पुढचे अजून 1 2 3 घटक आहेत. हे थोडेसे घटक आपण लक्षात घेतले की आपल्या उद्दिष्ट साध्यतेसाठी आशय विश्लेषण आपल्याला काय करतं, मदत करतं.
आता कौशल्य स्किल, ज्यामुळे अगदी सहजतेने कमी श्रमात कमी वेळात परंतु गुणवत्तापूर्ण किंवा दर्जेदार कृती करता येते, ती बाब म्हणजे कौशल्य. आता तुमच्या धड्यामध्ये कौशल्य काय येणार आहे किंवा तुम्हाला काय करायला लावलेलं आहे किंवा स्वाध्यायामध्ये काय सांगितलं आहे. आता काही काही बघा 4वी-5वीच्या मुलांना सांगितलेलं असतं की धान्याला मोड कसे येतात हे तुम्ही घरामध्ये कृती करून बघा. आता ह्याच्यामध्ये प्रोसेस पण आली की नाही, प्रक्रिया पण आली की नाही. अगोदर तुम्ही काय करणार, मटकी घेणार, पाण्यामध्ये भिजत ठेवणार, मग त्याच्यानंतर त्याला ओल्या कापडामध्ये अशी बांधून ठेवणार, मग त्याला हळूहळू मोड आलेले पाहणार. म्हणजे नंतर ते जर तुम्ही जमिनीत हे केलं पेरलं तर त्याचं हळूहळू मोठ्या अशा ह्याच्यामध्ये रूपांतर झालेलं, रोपट्यामध्ये रूपांतर झालेलं पाहणार आहात. म्हणजेच काय हे स्किल कौशल्य असं विद्यार्थ्यांना करायला लावलं जातं. किंवा एखाद्या प्रोजेक्टचा दिला जातो की अमुक अमुक बनवून आणा, एखादं मॉडेल बनवून आणा. हे सुद्धा त्यांनी केलं तर डीपली केलं, नॉलेजेबल केलं, चांगलं केलं तर ते त्यांच्या अंगातलं कौशल्य आपणाला दिसतं ना. म्हणजेच त्या धड्यामधून विद्यार्थ्यांच्या अंगी आपणाला कौशल्य आणायचं आहे, स्किल डेव्हलप करायचं आहे. तर या पुढचा जो भाग आहे तो आहे कार्यकारण भाव. आता कार्य व कारण यामधील परस्पर संबंध म्हणजेच कार्यकारण भाव. कार्यासाठी काही कारणे कारणीभूत झालेली असतात, बरोबर आहे ना. आता न्यूटनच्या नियमामागे पण काहीतरी कार्यकारण भाव आहे, काहीतरी कारणं आहेत. त्यामुळंच गुरुत्वाकर्षण असल्यामुळंच काय झालं, हे कारण आहे गुरुत्वाकर्षण. त्यानं त्याच्या नियमामध्ये पहिल्याच नियम गुरुत्वाकर्षणाचं सांगताना काय सांगितलेलं आहे की जास्त वजना किंवा वरून एखादं पदार्थ टाकला तर तो काय करतो, खाली जातो. म्हणजे हे कशामुळे आहे तर गुरुत्वाकर्षणामुळे. म्हणजे त्याच्यामागचं कारण काय तर गुरुत्वाकर्षण आहे. हे कार्यकारण भाव आपल्याला काय करावा लागतो, विद्यार्थ्यांना सांगावा लागतो. आता तो दाबाचा नियम आहे, दट्ट्याचा नियम आहे, पास्कलचा नियम आहे. हे सगळ्या नियमामागं काहीतरी कारण आहे. तर तो कारण विद्यार्थ्यांना समजून सांगितल्यावर त्या विद्यार्थ्यांच्या नियम लक्षात येतो. म्हणून हे सगळे असे विश्लेषणाचे घटक आपणाला काय करावे लागणार आहेत, अभ्यासावे लागणार आहेत. आणि अभ्यासून सोडून द्यायचं नाही आहे, तर त्याच्यावर एक प्रॅक्टिकल करायचं आहे. की ती कुठली ॲक्टिव्हिटी आहे बघा. निवडलेलं जे काही शालेय विषय आहेत, तुम्ही 2 शालेय विषय निवडता. म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्ही ज्याच्यातून डिग्री घेतली तो एक विषय आणि त्याला सपोर्टिव्ह दुसरा एक विषय, अशा 2 मेथड्स निवडता. त्यातल्या एका मेथडच्या आशयाचं तुम्हाला आशय विश्लेषण करायचं आहे. म्हणजे 5वी ते 10वीपर्यंतची जी काही बुक्स आहेत तुमच्या विषयाची, म्हणजे मराठीचं असेल, हिंदीचं, इंग्लिशचं, म्हणजे 3 लँग्वेजेसचे झाले, त्यानंतर हिस्ट्री जॉग्राफीचं, हे जी पुस्तकं आहेत 5वी 10वी, त्यातला एखादा घटक निवडायचा आहे. घटक म्हणजे जे काही धडे दिलेले आहेत, 5 ते 10 काहीतरी धडे असतात. त्या धड्यातला एक धडा निवडायचा. सोप्या सरळ भाषेत सांगते मी, धडा म्हणते, आशय कंटेंट असे शब्द वापरत नाही आहे. तर तो निवडायचा आणि त्या धड्यामध्ये हे सगळे घटक कुठले कुठले आलेले आहेत ते तुम्ही लिहून काढायचे आहेत. हे झालं तुमचं कंटेंट ॲनालिसिस. आलं का लक्षात. तर ही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करण्यासाठी अजून एक आपणाला याच्यातला दुसरा भाग पाहावा लागणार आहे. तो म्हणजे उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण. मी तो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आत्ता तुम्ही हा जो भाग आहे तो पाहिला, ऐकला आणि याबद्दलची तुम्ही डिटेलमध्ये माहिती घ्या आणि असे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू फॉर